नमस्कार, कविता व्लॉगमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. तर तुम्ही बघू शकतात मी आज पावभाजी बनवली होती. तर म्हटलं तुम्हाला झटपट रेसिपी शेअर करते. तर त्यासाठी मी इथं व्हेजिटेबल्स घेतले होते. तुम्ही तुमच्या सोयीनुसार व्हेजिटेबल्स घेऊ शकतात. आणि इथं जगभरातले मसाले घेतले होते. जगभरातले मसाले म्हणजे पावभाजी मसाला, तिखट, हळद आणि त्याचप्रमाणे मी सगळ्या भाज्या इथे कुकरमध्ये शिजवत ठेवल्या आहेत. त्यामध्ये थोडं चवीपुरती मीठ, थोडंसं तेल आणि कलरसाठी इथं मी बीट पण वापरला आहे. आणि 4 ते 5 शिट्या होऊन दिल्या कुकरच्या, म्हणजे भाजी थोडी विरघळली पाहिजे त्यासाठी. कोणाकोणाला पावभाजी आवडते नक्की कमेंट करून सांगा. 4 ते 5 शिट्टी झाल्यावरती हे बघा स्मॅशरने भाजी इथे स्मॅश केली होती. भाजी स्मॅश करून झाल्यावरती आता फोडणीची तयारी करूया. बघा बीटमुळे किती सुंदर कलर असा आला आहे भाजीला. कढई घेतली आहे, त्यामध्ये बटर टाकलं होतं, थोडंसं तेल टाकलं आहे, त्यानंतर तेजपत्ता, हिरवी मिरची, कढीपत्ता टाकून त्याच्यानंतरला कांदा, टोमॅटो फोडणीला टाकून आणि आपण जे मसाले घेतले होते ते त्याच्यामध्ये टाकायचे आणि छान असं एकजीव होऊस तर ते परतून घ्यावूया. परतून घेतल्याच्या नंतरला त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे, म्हणजे ते मसाले छान असे मिक्स झाले पाहिजे. आणि मग जे आपण भाज्या शिजून घेतल्या होत्या, स्मॅश केल्या होत्या, ते त्यात टाकायचे. चवीपुरती थोडंसं मीठ टाकायचं, कारण की भाजी शिजवतानाही आपण मीठ टाकलं होतं. आणि मस्त असं कोथिंबीर टाकून आणि त्यानंतर थोडंसं लिंबू पिळलं होतं मी. तर आपली भाजी तर पावभाजीची भाजी रेडी झाली आहे. खूप टेस्टी झाली होती. तुम्ही बनवून आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. मी पाव गरम करत आहे बटर लावून. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय एव्हरीवन.